शिवसेना पक्षचिन्ह आणि प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। काल ही सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र बार काउन्सिल ऑफ इंडिया संदर्भातील याचिका आणि इतर याचिकांवरच्या सुनावण्यांना उशीर झाल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही। आज दुपारी 2 नंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होईल। ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल। मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयासमोर कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली होती। पक्षाचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल, मात्र चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये केलं होतं। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलंय। देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा उल्लेख एकेकाळी गुंगी गुडिया असा केला जात होता। त्याच इंदिरा गांधींनी पुढे देशाच्या इतिहासात अनेक धडाकेबाज निर्णय घेतल्याचं अवघ्या जगानं पाहिलंय। मात्र राजकारणात गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग पुन्हा एकदा वादाचा विषय ठरतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून हिणवलंय। बीडच्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना डिवचलं। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असा खोचक सवाल काँग्रेसनं केलाय। धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांना बोलू दिलं नसल्याचा आरोप विरोधक करतायत। त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पेटलाय। दरम्यान यावर वेळ आल्यानंतर चोख उत्तर देईन अशा शब्दात सुनेत्रा पवारांनी टीकाकारांना उत्तर दिलंय। वेळ आल्यानंतर चोख उत्तर देईन मी। वेळ आल्यानंतर चोख उत्तर देईन मी। दरम्यान काँग्रेसनं ट्विट करून त्यांच्या मनातला द्वेष समोर आणला असं धनंजय मुंडे म्हणाले। मात्र असं असलं तरी सुनेत्रा पवारांनी दुर्गा असल्याचं सिद्ध करून दाखवावं असं वक्तव्य सपकाळांनी केलंय। त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। वेळ आल्यानंतर इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहे। आणि तेच भीती, तेच आमच्या वहिनी साहेबांचा द्वेष हे काँग्रेसच्या त्या पेजवरून आपल्याला पाहायला मिळालं। आम्ही सुनेत्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगीगुड्या म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गा हे साबित करावं। आणि दुर्गा हे साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गा हे सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थघात स्वतःच्याकडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं। त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500चे अनुदान वाढून 2,100 ते 2,500 करणार होतं सांगितलं ते करावं। दुर्गा म्हणून सिद्ध करावं असं। आता मग तुम्ही स्वतःला काय म्हणून सिद्ध करणार आहात? काही आपण बोलतो दुर्गा म्हणून सिद्ध करावं म्हणजे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या की काय हे सगळं जे त्यांनी केलेलं अपमान जोडून जात नाही। राजकारणामध्ये त्या सुनेत्राताई आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आणि पुढच्या त्या काळामध्ये जे आहे ते कर्तृत्व नक्कीच सिद्ध करून दाखवणार। काँग्रेसच्या ट्विटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। पाहूया। अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही। त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे। एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्याबद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे। आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे।
गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं अखेर भरत गोगावलेंचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पुढच्या 1 ते 2 दिवसात शिवसेनेला पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यात सरकार स्थापन होऊन 1.5 वर्ष उलटल्यानंतरही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेच्या भरत गोगावलेंमध्ये पालकमंत्री पदावरून चढाओढ सुरू आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला पालकमंत्री पदाचा तिढा खरंच सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक वर्षापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता. होते आता मुख्यमंत्री मिळणार असं कळतंय. मला काय कल्पना नाही. मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल. ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानंतर आता त्यांच्या आमदारांवरही शिंदेंची नजर असल्याची चर्चा आहे. आणि त्यातच काल दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह ठाकरेंचे साथ सोडलेले संजय पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते. तसंच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिरही उपस्थित होते. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांनी अमित शहा यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगरच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे का अशी चर्चा रंगली. देशाचे गृहमंत्री यांची भेटण्याची उत्सुकता व्यक्तिशः मलाही होती, पण इतर खासदारांनाही होती आणि म्हणून आज त्यांनाही भेटण्याची एक संधी या निमित्ताने मिळाली. परंतु आज आम्ही काही ठराविक माननीय मंत्री महोदयांना भेटण्याचा वेळ की माझ्या कार्यालयातून त्यांच्याकडे फॉलोअप होत होता. श्रीकांत शिंदेजींनी पण देखील मोठ्या प्रमाणावरती त्याला लीड करण्याचं काम केलं. भाजपचं सरकार आहे तोपर्यंत मराठा समाजाचं एससीबीसी आरक्षण टिकणार आहे. हैदराबाद गझेटियर लागू करून आरक्षण मिळणार नाही हे जरांगेंना 2 सप्टेंबरचा GR काढण्यापूर्वी सांगितलं होतं. सरकार आपली फसवणूक करत असल्याचं जरांगेंना सांगितलं होतं. मराठा सेवा संघाचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी मनोज जरांगेंच्या भूमिकेवरती टीका केली आहे. बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकार आणि जरांगे या दोघांवरही टीका केली आहे. आज एससीबीसी आरक्षण आपल्याला मराठा समाजाला दिल्यामुळे बाकीचे मार्ग बंद झालेले आहेत. त्यामुळे भाजपचं सरकार आहे तोपर्यंत हे एससीबीसी आरक्षण टिकणार आहे. त्यामुळे एससीबीसी आरक्षण राजकीय सोडून ओबीसी सारखं करा. म्हणजे फी स्ट्रक्चर असेल, त्यानंतर स्कॉलरशिप असेल, वयाची मर्यादा असेल, या सगळ्या गोष्टी जर ओबीसी सारख्या केल्या तर त्याचा फायदा मराठा समाजाला 10% होईल. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनलॉग नॉन डेअरी पनीरवरती वर्षभराची बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियमाअंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून अनलॉग पनीरची विक्री, साठवण आणि ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली. दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्ध इतर घटक वापरून तयार केलेलं उत्पादन पनीर म्हणून विकता येणार नाही. या निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स, भोजनालय आणि क्लाउड किचन्सवरती होणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करत उत्पादन जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते. मात्र प्रमाणित नियमित फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीरच्या विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तुम्ही सुद्धा बाहेर जाऊन पावभाजी खाता तर ही बातमी नक्की पहा. पावभाजी खाताना त्यात अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधून समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पावभाजीत अळी असल्याचं आढळलंय. केवळ भाजीचा व्हिडिओ असल्यानं तो कोणत्या हॉटेलमधला आहे हे स्पष्ट होत नाहीये. मात्र FDA पर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानं त्यांच्याकडून या व्हिडिओची सत्यता पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर हा व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या हॉटेलमधला आहे हे समोर येऊ शकतं. नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करून गोळीबार करत दहशत माजवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नाशिक रोड आणि उपनगरात या आरोपी भूषण गोसावीनं आणि त्याच्या साथीदार आकाश गायकवाडनं गोळीबार केला. या फरार असलेल्या आरोपीला नाशिक पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून, अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली आहे. गावठी कट्टा आणि 4 जिवंत काडतुसं आणि गुन्ह्यातील 4 चाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 29 जुलैच्या मध्यरात्री दहशत पसरवण्याच्या हेतूनं या आरोपींनी गोळीबार केला होता. शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर DY पाटील यांचं काल कोल्हापुरात त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या निधनानं शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जाते. 22 ऑक्टोबर 1935 रोजी जन्मलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत देशभरात शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं उभारलं. काँग्रेसमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर सक्रिय राजकारणापासून दूर होत त्यांनी संपूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्राच्या उभारणीकडे केंद्रित केलं. आज संध्याकाळी 5 वाजता शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वडगाव इथं पतीनं पत्नीला पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली. पत्नीच्या अंगावर दारू ओतून तिला पेटवण्यात आले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे कृत्य करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी पती राजू किशोर तडवीला अटक करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.